नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी डॉक्टर अनंत मडके मोहेकर। आज आपण या व्हिडिओमध्ये सोयाबीनला शेवटची फवारणी ही कधी करावी, कोणत्या कोणत्या औषधाचा वापर करणं आवश्यक आहे आणि ही जर सोयाबीनची आपण फवारणी केली तर आपल्याला किती खर्च येऊ शकतो आणि हा जो केलेला खर्च आहे हा आपण केल्यानंतर आपल्याला एकरी किती उत्पादन मिळू शकतं। म्हणजे जर समजा तुम्ही 500 रुपये खर्च केले तर तुम्हाला 500 रुपये मागं किती रुपये शिल्लक मिळतात याबाबत आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत। व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा। तर ज्या वेळेस आपण शेंगा लागत असतात, शेंगा सुटल्या म्हणतो आपण त्याला, आणि हा सध्याचा काळ जो आहे हा शेंगा सुटणं आणि शेंगामध्ये दाणे भरण्याचा काळ आहे। ज्यावेळेस शेंगा सुटत असतात त्यावेळेस या शेंगाचा आकार हा मोठा हवा असतो। आकार मोठा हवा असतो म्हणजेच दाणे हे चांगले भरले गेले गरजेचं आहे। आणि जर दाणे चांगले भरले तर शेतकऱ्याचं उत्पादन हे 10%, 15%, 20% हे वाढू शकतं। आणि यासाठी आपण कोणत्या कोणत्या औषधांचा वापर या फवारणीद्वारे करणं आवश्यक आहे आणि तोही कमीत कमी खर्चामध्ये आपल्याला हे या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे। सर्वप्रथम आपण जे खत आहे ते खत वापरायचं आहे 13-0-45, ज्याच्यामध्ये 13% नत्र आणि 45% पोटॅशियम असतं। नत्र आणि पोटॅशियममुळं या शेंगाचा आकार हा चांगला होतो, शेंगाचे दाणे भरतात, त्याच्यात चकाकी वाढते आणि या अन्नद्रव्याची पूर्तता झाल्यामुळे शेंगामध्ये दाणे चांगले भरून वजन आणि उत्पादन वाढतं। दुसरं आहे आपल्याला बोरॉन द्यायचा आहे। प्रतिपंप मी तुम्हाला सांगेलच, बोरॉन द्यायचा आहे। त्यासोबत जर आपल्या झाडांवर तुम्ही थोडंसं तुमच्या क्षेत्रामध्ये फिरून पहा, जर अळीचा प्रादुर्भाव असेल तर अळीला कंट्रोल करण्यासाठी तुम्हाला इमामेक्टिन बेंजोएट द्यायचं आहे। आणि चौथं जे आपल्याला औषध याच्यामध्ये मिसळायचं आहे ते म्हणजे एखादं बुरशीनाशक तुम्हाला द्यायचं आहे, ज्यामुळं झाडं ही लवकर पिवळी न पडता, त्याच्यावर लवकर रोग न येता काय होईल, झाड हे चांगलं पोषण म्हणजे चांगलं सुदृढ राहील। तर तुम्हाला 13-0-45 जे आहे ते प्रतिपंप 150 ग्राम द्यायचं आहे। एकरी 5 ते 6 फवारे होतात। मी 6 फवाऱ्यांचा हिशोब तुम्हाला इथं देत आहे। 150 ग्राम प्रतिपंप म्हणजे तुम्हाला जवळपास 900 ग्राम 6 फवाऱ्यासाठी 13-0-45 लागेल। याचा आपण 170 रुपये खर्च धरू। तुम्हाला प्रतिपंप 20 ग्राम बोरॉन द्यायचं आहे, म्हणजे तुम्हाला जवळपास 6 पंपासाठी 120 ग्राम बोरॉन लागेल। याचा आपण 125 रुपये खर्च पकडू। तुम्हाला इमामेक्टिन बेंजोएट जर आपण प्रतिपंप 10 ग्राम पकडलं तर तुम्हाला 60 ग्राम इमामेक्टिन बेंजोएट हे कीटकनाशक लागतं। आणि हे फवारल्यामुळं आळ्यांचा आणि जे काही तुडतुडे, मावा हे जे काही किड असतात यांचं योग्य नियोजन होतं आणि झाडं सुदृढ राहतात, नुकसान हे टळतं। तर 60 ग्राम लागतं, याचाही खर्च आपण जवळपास 150 रुपयाच्या आसपासच पकडू। आणि बुरशीनाशक जे लागतं याचा तुम्हाला प्रतिपंप 25 ग्राम साप, हे मी तुम्हाला सांगतोय, साप जे आहे हे 25 ग्राम प्रतिपंप म्हणजे 6 पंपासाठी तुम्हाला जवळपास 150 ग्रामच्या आसपास लागतं। याचाही खर्च आपण 100 रुपयाच्या आसपास पकडू। म्हणजे तुम्ही जर याचा पूर्ण 6 पंपासाठी एका एकरी जर खर्च काढला तर जवळपास 550च्या 525च्या आसपास हा निघतो। आणि हा खर्च केल्यानंतर आपण यामध्ये फवारणीचा खर्च म्हणजे फवारणाराचा खर्च पकडत नाही, आपण हे समज गृहीत धरतोय की फवारणी ही तुम्ही स्वतः करताय। 550 रुपयाच्या आसपास एकरी खर्च केल्यानंतर तुम्हाला फायदा किती मिळू शकतो, तर तुम्ही आजचा जर भाव पाहिला शासनाचा तो आहे 5700च्या आसपास। आणि तुम्हाला जर एकरी 1 क्विंटल जरी उत्पादन वाढलं आणि हा खर्च जर काढला तर तुम्हाला 5000 रुपयाचा नफा मिळू शकतो। तर शेतकऱ्यांनी 1 क्विंटल उत्पादन वाढलं तर एका दिवसामध्ये तुम्ही हे 5000 रुपये वाढवताय। जर तुम्हाला 2 क्विंटल उत्पादन वाढलं तर 10,000 रुपयाचा तुम्हाला नफा होऊ शकतो। समजा एवढं नाहीच झालं, अर्धा क्विंटल जरी तुमचं उत्पादन वाढलं तरी तुम्हाला 2000-2500च्या आसपास निव्वळ नफा राहू शकतो। आता तुम्हाला हा जो खर्च आहे कोणता, सोयाबीनच्या फवारणीचा, 15 किलो 12 ते 15 किलो जरी उत्पादन वाढलं तरी हा भरून निघतोय। तेवढं उत्पादन तुम्हाला वाढतंच हे सांगायची गरज नाही। उत्पादन उलट 50 किलो, 100 किलो, 150 किलो वाढत असतं। त्यामुळं ही शेवटची फवारणी करणं गरजेचं आहे। आता शेतकरी शेवटची फवारणी करणं का टाळतात, तर सोयाबीन हे कमरेला, मांडीला, गुडघ्याच्या वर आलेलं असतं, खालचं काही दिसत नाहीये, त्याच्यात चलायची अडचण येते
आणि यामुळं त्यांना माहिती आहे की याच्यामध्ये सर्पदंश होण्याची शक्यता असते आणि यामुळं शेतकरी आळस करतात. परंतु जर तुम्ही चांगले बूट घातले आणि थोडीशी व्यवस्थित काळजी घेतली, मी म्हणत नाही रिस्क घ्या, परंतु थोडीशी व्यवस्थित जर काळजी घेतली तर नक्कीच आपण ही शेवटची फवारणी घेऊन आपलं चांगलं उत्पादन 15 ते 20% वाढवून त्यापासून आपल्याला येणारा नफा हा तुम्ही स्वतः चांगल्या पद्धतीनं कमवू शकता. त्यामुळं जी काही आपण सांगितलेली फवारणी आहे, या पद्धतीनं फवारणी करून आपला उत्पादनामध्ये वाढ करावी. धन्यवाद.